नमस्कार. महाराष्ट्र म्हणजे संतभूमी, पण संतांचा कार्य आणि विचार समजून घेण्यासाठी त्या काळातील महाराष्ट्राची सामाजिक राजकीय परिस्थिती काय होती हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. 13व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रात कोण सत्ताधारी होतं, त्या काळातील लोकजीवन, संघर्ष आणि समाजव्यवस्था कशी होती, आज आपण पाहणार आहोत. संतकालीन महाराष्ट्र. तर संत चळवळीच्या प्रारंभीच्या काळाला 13व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरुवात होते. 13व्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील समाजस्थिती काय होती हे पाहण्याकरता या आणि तत्पूर्वीच्या काळाच्या इतिहासाचे अवलोकन केले पाहिजे. या काळी महाराष्ट्रात देवगिरीच्या यादवांचे राज्य होते. यादवांचा वंश महाराष्ट्रात 1187 ते 1318 पर्यंत राज्य करीत होता. तत्पूर्वी 2 शतके उत्तर चालुक्यांची सत्ता महाराष्ट्रात होती. या दोन्ही वंशाचे महाराष्ट्रावर सार्वभौमत्व चालत होते. चालुक्यांचीच राज्य पद्धती पुढे यादवांनी चालू केलेली दिसून येते. यादव घराण्यातील बहुतेक सर्व राजांनी चारी दिशांना दिग्विजय गाजविले होते. गुजरात, माळवा, धार, छत्तीसगड, अभीर, उत्तर कोकण, दक्षिण कोकण, कर्नाटक, तेलंगणा इत्यादी आजूबाजूच्या प्रदेशातील सर्व अधिपतींबरोबर त्यांचा सतत लढाया चालूच असत. त्याच्यापैकी सिंघनाने गुजरातमध्ये धूळधान उडवून गावेच्या गावे बेचिराग केल्याचा उल्लेख आढळतो. त्यानंतरचे कृष्णदेव आणि महादेव यांनी दिग्विजयाच्या बाबतीत सिंघनाचेच अनुकरण केले होते. रामदेव राजाची कारकीर्दच त्या मानाने शांत मानली गेली. उत्तर चालुक्याच्या वेळचे सरंजामशाहीचे विशेष यादवांच्याही वेळी पुढे चालू होते. यादवांनी देवगिरी ही आपली राजधानी केली. त्या काळचा महाराष्ट्र म्हणजे त्यात गोदावरीच्या सभोवतालच्या प्रदेशाचाच मुख्यत्वे करून समावेश होत असे. पुढच्या काळी वाढलेल्या महाराष्ट्रात विस्तृत मर्यादा त्या काळी वाढलेल्या नव्हत्या. मराठी भाषेचा उदय होऊन नुकतीच कोठे तिला स्वतंत्र प्रतिष्ठा लाभू लागली होती. कोकणाप्रती आणि दक्षिण महाराष्ट्राची गणना त्यावेळी महाराष्ट्रात होत नसे. 24 मावळांना अद्याप महत्त्व प्राप्त झालेले नव्हते. त्या मावळांनी पूर्ण वसाहतही अद्याप झालेली नव्हती. यादव स्वतःला चक्रवर्ती राजे म्हणत असे. त्यांच्या अंमलाखाली निरनिराळी मंडळे होती. या मंडळाचे अधिपती हे यादवांचे मांडलिक होते. यांनाच ज्ञानेश्वर राव या नावाने संबोधितात. हे राव स्वतःच्या पदरी मोठमोठी सैन्य बाळगीत. या मंडळाचे लहान लहान विभाग असत. त्या विभागांना भुवन ही संज्ञा होती. भुवनावर नेमलेले अधिकारी हे देशमुख होते. त्या काळी देशमुख हे नाव रूढ होते की नाही हे समजायला मार्ग नाही. मुसलमानी आमदानीत रूढ झालेल्या देशमुख, देशपांडे ही नावे कदाचित यादवांच्या वेळीच प्रथम उपयोगात आणली गेली असावीत. ज्ञानेश्वरांनी लोकपाल रांगेचे असे म्हटले आहे. ते कदाचित हेच भुवनावरचे अधिकारी असावेत. सरंजामशाही युगात अनुसरून त्या काळी सत्ता ही देशमुख, मंडलेश्वर आणि चक्रवर्ती यामध्ये विभागली गेलेली होती. खालचे मंडलेश्वर किंवा सरदार शिरजोर झाले म्हणजे मध्यवर्ती सत्ता उलथून पाडीत. चालुक्यांची सत्ता कलचुरी, यादव आणि होयसळ यांनी अशीच उलथून पाडली. यावरून यादवांचा धडा घेऊन आपली सत्ता ढिली होऊ दिली नसावी. यादवांनी आपले सेनापती खोलेश्वर आणि बिचनासारखे प्रबळ नेमले होते. पण त्यावेळी यादवांना लष्करी खर्च बराच करावा लागत असला पाहिजे. यादवांच्या या लष्करी खर्चाचा भार अर्थातच प्रजेवर पडत असे. प्रत्येक गावात पाटील, कुलकर्णी हे होतेच. महाराष्ट्रात त्या काळी 18 बलुते असावेत असे ज्ञानेश्वरांच्या म्हणण्यावरून दिसते. या बलुत्यांच्या शेतावर खळे दान मिळत असे. सर्व अधिकाऱ्यांचे अधिकार हे वंश परंपरेने चालत असत. शेतात पिकलेल्या उत्पन्नापैकी 1/4 हिस्सा खळ्यावरच सरकारी सारा म्हणून घेतला जाई. हा हिस्सा हयगईमुळे नेहमीपेक्षा कमी भरल्यास दरबारात दंड द्यावा लागे. तसेच राजाची 1/4 बहुधा प्रत्येक मालावर असे. व्यापार धंद्यावरही राजवटा वसूल करण्यात येईल. व्यापारी व कारागीर यांच्यावरच्या कराला चालुक्याच्या कारकिर्दीत शुल्क म्हणत असत. तो कर महत्वाचा मानला जात असे. खाणी, नद्यावरील तराफे, गुरेढोरे इत्यादीवर कर होते. याशिवाय लहान सहान कित्येक कर गावातील चावडीवर आणि खेड्यातील आठवड्याच्या बाजाराच्या दिवशी वसूल करण्यात येत असत. चालुक्याच्या वेळी कराचा भार प्रजेवर जसा मोठ्या प्रमाणात लादला जाई तसंच तो यादवांच्या वेळीही चालू होता.
कारण यादव हे चालुक्याच्या तालमीत तयार झाले होते. राज्यातील साऱ्या जमिनीवर राज्याची पूर्ण सत्ता असे. राज्य म्हणजे राजाची खाजगी मिळकत समजली जात असे. त्या मिळकतीचा विनियोग किंवा उपभोग राजाने आपल्याला हवा तसा करावा. त्याची सत्ता अनियंत्रित असे. त्याच्या मंत्र्याचा सल्ला त्याने घ्यावा असे कोणत्याच तऱ्हेचे बंधन नव्हते. गावातील जमीन किंवा गावेच्या गावी राजा ब्राह्मणांना किंवा देवस्थांना इनाम देत असे. इनामदार, देशमुख किंवा मंडळाचे राव हे मोठमोठ्या जागिरीप्रमाणेच होते. त्यांनी राजाचा वाटा राजाला देऊन मग प्रजेकडून कसाही कितीही कर वसूल यादवांनी या बाबतीत फारसे श्रम घेतलेले दिसत नाही. महाराष्ट्राची पूर्ण वसाहत शहाजी आणि शिवाजी यांच्या आमदानीत झाली असावी असे दिसते. शहाजींच्या जहागिरीत दादोजी कोंडदेवाने राणे तोडून शेती वाढविण्याचे कसून प्रयत्न केलेले दिसतात. तसेच प्रयत्न पूर्वी झाले नसावेत. यादवांनी प्रजेच्या कल्याणाची विशेष पर्वा बाळगलेली दिसत नाही. त्यांनी लोक कल्याणाकरता मोठी मोठी कामे केल्याचे दाखलेही आढळून येत नाहीत. यादवांचे राज्य मोठे, संपन्न आणि भरभराटलेले होते असे म्हणतात. यादव राजे स्वतः विलासी होते आणि त्यांनी संपत्तीही अमाप मिळवली होती. अल्लाउद्दीन टिकून होती. राजा आणि प्रजा हे दोघेही अधोगतीला गेलेले होते. प्रजेची अधोगती परमावधीला पोहोचवली होती. उत्पादनाचे मुख्य साधन जी शेती आणि ती पिकवणारा शेतकरी यांची स्थिती अत्यंत खालावलेली होती. आवस पहाट न म्हणता शेतकऱ्याला शेतात रात्रंदिवस कबाड कष्ट करावे लागत. इतके कबाड कष्ट करूनही त्याचा प्रपंच नीट चालत नसे. कारण त्याने उत्पन्न केलेल्या पिकामध्ये जमीनदार, देशमुख, राव आणि चक्रवर्ती हे भागीदार असत. याशिवाय देवधर्माचा वाटा असे तो निराळाच. यामुळे शेतकरी कर्जबाजारी झाला होता. म्हणून ज्ञानेश्वरांना एके ठिकाणी म्हणावे लागले की कुळवाडी रिणे दाटली, व्याजाचा दर एकोत्रा असे. त्यात वाडी दिडीची पद्धत असेच. सावकार लोक आपल्या नेहमीच्या धर्माप्रमाणे करडे असत, यात शंकाच नाही. ऋणकोवर सावकाराचा ताबा किती चालत असे हे समर्थू आणि ऋणिया मागे आला बाईनिया न लोटे या ज्ञानेश्वरांच्या ओळीवरून दिसून येते. दारिद्र्यामुळे शेतकऱ्याच्या बियाकरिता
ठेवलेले धान्यही विकावे लागे आणि केव्हा केव्हा तर देवची खाये विकुनिया अशी पाळी येत असे. तसेच त्या काळी वेठबिगार सर्रास चालू असे. या सर्व आपत्तीबरोबर नैसर्गिक आपत्ती येत. मधून मधून दुष्काळ पडत, रोगाच्या साथी उद्भवत, कडाक्याच्या थंडीत गुरे गारत होत असत. मग थंडीपासून त्यांचे निवारण करण्यासाठी साधने शेतकऱ्यांना कोठून लाभणार? कारण राजे रजवाडे आणि सावकार हे मोठमोठ्या महालात राहत असत, पण गरिबांना खुपड्यातच राहावे लागत होते. त्यांची तनारे त्यांनाच पुरण्याची मारामार. मग गुरांची सोय ते काय लावू शकणार? तेव्हा एकंदरीत प्रजा आपत्तींनी आणि दारिद्र्याने गांजून गेली होती. मग त्या काळचे यथार्थ वर्णन श्री शांताराम या लेखकाने ज्ञानेश्वर दर्शन भाग 2 मध्ये आपल्या श्री ज्ञानेश्वर आणि राजकारण या लेखात केले आहे. सदर लेखक म्हणतो, प्रजेस पायबंद घालणारी, राजविलासामुळे मृतवत करणारी, प्रजेस चैनी बनवून तिची हानी करणारी, करादी ओझ्याने त्यांना गंजून टाकणारी व न कळत फासा टाकणारी अशा प्रकारची राज्यपद्धती त्या काळी असल्याचे आढळून येते. हे राजे पिछाड झाली होती. हिंदुस्थानात बुद्ध क्रांती अयशस्वी झाली. तिचा पराभव करून ब्राह्मणी प्रतिक्रांतीने तिची जागा घेतली होती. या ब्राह्मणी प्रतिक्रांतीला जुना वैदिक धर्म जशास तसा आणता आला नाही. वैदिक धर्माचे पुनर्जीवन खिचडीच्या स्वरूपाच्या पौराण धर्मात झाले होते. जुनी वर्णाश्रम समाजव्यवस्था जशीच्या तशी अंमलात आणणे अशक्य होते, कारण कित्येक शतकापूर्वीच ती मोडकळीस येऊन उद्ध्वस्त झाली होती. पण त्या व्यवस्थेतील ब्राह्मण जातीचे श्रेष्ठत्व हा महत्वाचा भाग या प्रतिक्रांतीला समाजावर लादता आला. असंख्य जाती आणि पोळ जातीचे गट समाजात निर्माण झाले. त्याचबरोबर आचारांचे आणि रूढींचे निषेध निर्माण झाले. पोट जाती सुद्धा रोटीबेटी व्यवहारांना बंदी आली. समाजात शेकडो अलग अलग बंदिस्त गट तयार झाले. यातूनच पुढे गट विरुद्ध गट, जात विरुद्ध जात अशा स्वरूपाची ग्रामण्य उद्भवू लागली. ही ग्रामण्य म्हणजे सामाजिक विस्कळीतपणाची आणि अधोगतीची दृश्य चिन्ह होती. चातुर्वर्ण्य किंवा त्यातील श्रमविभाग जाऊन त्याऐवजी ब्राह्मणांनी द्विज आणि शूद्र हेच मुख्य भेद रूढ केले आणि हळूहळू द्विजत्वाचा सारा मक्ताही स्वतःजवळच राखून ठेवला. पूर्वीच्या काळी डोईजड झालेल्या क्षत्रियांनाही त्यांनी गौणत्व आणले. मात्र मुख्यतः तो राज्यकर्ता वर्ग असल्यामुळे त्यांना काही सवलती देण्याखेरीज गत्यंतर नव्हते. स्मृतींनी घालून दिलेला कायदा प्रमाण ठरल्यामुळे राजसंस्थेने ब्राह्मणांचे वर्चस्व बिनशर्त मान्य केले. ब्राह्मण वर्गाला सर्व तऱ्हेच्या सवलती मिळाल्या. ब्राह्मणांना सर्व कर कर्ज माफ, त्यांना देहांताची शिक्षा देता येत नसे. समाजात प्राप्त झालेल्या वर्चस्वाचा फायदा घेऊन ब्राह्मण इतर सर्व व्यवहारात शिरले. व्यापारात, सैन्यात, शेतीत ते शिरले. कित्येक राजघराणी ब्राह्मणांची होती. मार्को पोलोने सन 1288 मध्ये वर्णन केलेले लाड ब्राह्मण हिरा मोत्यांचा व्यापार करीत होते. यादवांचे सेनापती आणि काही मांडलिक ब्राह्मण होते. अल्बेरुनीने इसवी सन 1030 ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र हे 4 वर्ण अस्तित्वात असल्याने सांगून वैश्य व शूद्र यांचा फारसा भेद नसून ते एकमेकात सर्रास
मिसळतात असे नमूद केले आहे. या 4 वर्णाच्या बाहेर अंत्यज म्हणून एक वर्ग त्याने दिलेला आहे. त्यात कारागीर आणि हुन्नरी यांचा समावेश होतो. धोबी, चांबार, कोष्टी, बुरुड, कोळी, खलाशी, पारधी आणि गारुडी हे 8 धंदेवाले अल्बेरुनीच्या म्हणण्याप्रमाणे अंत्यजात मोडतात. याशिवाय याच्याही पेक्षा खालचे आणि हीन कर्मे करणाऱ्या डोम, चांडाळ वगैरेंचा वर्ग त्याने दिला आहे. अल्बेरुनीने दिलेल्या वर्णनावरून त्या काळी हिंदू समाजामध्ये वर्गीकरण कोणत्या थराला पोहोचले होते याची कल्पना येते. ही वर्गीकरण आणि भेदाभेद पुढच्या 2-3 शतकात झपाट्याने वाढत गेली. त्यात विशेष लक्ष ठेवण्यासारखी गोष्ट म्हणजे वैश्यांना शूद्रांच्या जोडीला बसवण्यात आले. तसेच कोष्टी आणि बुरुड यांच्यासारख्या कारागिरांना अस्पृश्य मानण्यात येत होते. यावरून उत्पादक आणि व्यापारी वर्गाला समाजात मानाचे स्थान नव्हते. इतकेच नव्हे तर त्यांना हीन दर्जा गणला जात होता असे दिसून येते. ज्या वर्गाच्या श्रमावर समाजाचे भरण पोषण चालते त्या वर्गाची अशी हेळसांड झाल्यानंतर समाजाची आर्थिक घडी चांगल्या स्थितीत असणे शक्य नव्हते. आर्थिक आणि सामाजिक दुरवस्था हे त्याचे परिणाम होते. हिंदू समाजात तेच भोवले यात शंकाच नाही. हिंदुस्थानातील संत, विशेषतः महाराष्ट्रातील संत हे या वर्गातून आले होते. या वर्गाची सर्व बाजूनी कुचंबला झाल्यामुळे तो अगदी अगतिक झाला होता. अगतिकतेच्या पोटी असंतुष्ट आणि बंड जन्म घेत असत. मग महाराष्ट्रीय संतांनी या सामाजिक असंतुष्टीला तोंड फोडले. आर्थिक दुरावस्थेची कारणे. त्या काळी आर्थिक दुरावस्था येण्याची 2 मुख्य कारणे होती. ती म्हणजे धर्म आणि सैन्यशिबंदी हीच होती. पैकी बरेचसे प्रमाण देवळे आणि ब्राह्मण यांनी व्यापून टाकले होते. मध्ययुगात युरोपात ज्याप्रमाणे रोमन चर्चच्या बड्या जमीनदारांची गणना होत असे त्याचप्रमाणे काहीशा स्वरूपात महाराष्ट्रात या 2 घटकांना आले होते. तसेच महाराष्ट्रातील राजघराण्यांना, ब्राह्मण पंडितांना आणि संस्कृत भाषेला आश्रय होता. चालुक्य विक्रमादित्य इसवी सन 1076 ते 1127 पदरी मिताक्षरी लिहिणारा प्रसिद्ध विज्ञानेश्वर आणि विद्यापती बिल्हण हे होते. भास्कराचार्याचा पुत्र लक्ष्मीधर आणि नातू चांगदेव
विक्रमादित्य आणि दुसरा भोज 12वे शतक हेही ब्राह्मणी धर्माचे पुरस्कर्ते होते. गंडरादित्याने प्रयाग येथे 1,00,000 ब्राह्मणांना जेवण घातले. तसेच दुसरा भोज याने ब्राह्मण भोजनाकरिता कोकणात कसेली हे गाव इनाम दिल्याचा पुरावा आहे. ब्राह्मण धर्माने खाल्लेली ही उचल समाजाने सतत शोषण करीत होती, कारण मोठमोठी मंदिरे उभारण्यात, ती चालवण्यात आणि त्यांची उपासना करण्यात समाजाच्या संपत्तीचा फार मोठा भाग खर्ची पडत होता. त्या काळी शिवाची किंवा विष्णूची मंदिरे बांधण्यात राज्यकर्त्यामध्ये जणू काय अहमिकाच लागून राहिली होती. ही सगळी देवस्थाने श्रीमंत होती. हिंदूच्या देवस्थानात शतकानुशतकांची अगणित संपत्ती साठवलेली असे. म्हणूनच ती संपत्ती लुटण्याकरिता गजनीचा महम्मद आणि त्याच्या मागून आलेले मुसलमान राजे यांनी मूर्तिभंजनाच्या चेव येत असे. दक्षिणेत या मंदिराच्या बांधणीकरिता नवीन शिल्पकलेचे नवे नमुने या काळात तयार झाले. सिंघन वगैरे यादव राजांचा देवळे बांधण्याचा फार नाद होता. महाराष्ट्रात अद्यापही जागोजाग हेमाडपंथी देवळे दृष्टोपतीस येतात. याच रीतीने समाजाच्या संपत्तीचा मोठा भाग धर्माच्या नावाखाली अनुत्पादकरित्या अडकून पडला होता. तसेच समाजाचे प्रचंड शोषण करणारी दुसरी बाब म्हणजे सैन्य आणि शिबंदी होय. निरनिराळ्या राजवंशामध्ये सतत लढाया चालू असत. त्यामुळे लहान मोठ्या राजांना आणि सरदारांना सैन्य बाळगणे भाग पडत असे. राव तेथे कटक असे ज्ञानेश्वरांनी म्हटले आहे. तसेच तत्कालीन लष्करामध्ये हत्ती आणि घोडे, विशेषतः हत्तीचे प्रस्थ फार असे. हत्ती ही मोठी खर्चाची बाब असे आणि घोड्याच्या आयातीमध्ये बराचसा खर्च होत असे. परदेशातून घोडे आणविण्यात देशाच्या उत्पन्नापैकी बराचसा भाग खर्च होईल असे मार्को पोलोने लिहून ठेवले आहे. मार्को पोलो हा पांड्याच्या आमदानीत 13व्या शतकाच्या अखेरीस मदुरेला आला होता. तसेच संरक्षणाकरिता जागोजाग किल्ले बांधण्याचा उपक्रम 8व्या-9व्या शतकानंतर जोराने चालू झाला. शिवाजीच्या पूर्वी महाराष्ट्रातील जुने मजबूत किल्ले चालुक्य आणि शिलहार यांनी बांधले होते. देवळाप्रमाणेच किल्ल्यातही बरेच द्रव्य खर्च होत असे. शिवाय निरनिराळ्या राजांनी सैन्य एकमेकांच्या मुलुखात लुटालूट आणि जाळपोळ करीत असत. त्यामुळे शेती आणि ती करणारा वर्ग यांची स्थिती व पूजाविधी या सर्वांना मोठ बांधण्यास त्यांनी सुरुवात केली. शैव, वैष्णव इत्यादी धर्मांनाही त्यांनी आत्मसात करून भिक्षुकीस उपयुक्त वळण दिले. ही क्रिया कशी घडून आली याचे वर्णन एका अधिकारी पुस्तकांच्या लेखणीतून पुढे उद्धृत करीत आहे. सामान्य लोकसमुदायात रूढ असलेल्या सर्व प्रकारच्या लहान मोठ्या पूजास्थानांचा, उपासनांचा, देवतांचा, विधानांचा, कथांचा व कल्पनांचा आढावा घेऊन लोकांना रुचेल व आकर्षक होईल अशा रीतीने पौराण धर्माची बांधणी ब्राह्मणांनी केली. व्रतवैकल्ये, पूजाविधी व कथा यात वैदिक मंत्राची व वैदिक कल्पनांची मिसळ करून उच्च वर्णांचे कर्मकांड तयार केले. वेदपूर्व कालापासून प्रचलित असलेली मूर्तिपूजा, देवता व त्यांची उपासना यांना नवा आकार दिला. जुन्या वर्णसंस्थेला निराळे रूप देऊन जाती संस्थेच्या निर्मितीला चालना दिली. हजारो वर्ष जाती संस्था बनत होती. त्या संस्थेस ब्राह्मणांनी पाठिंबा देऊन बळकट केले व आपले सर्वोच्च हनुमान, विनायक, नंदी, भैरव, नाग, नवग्रह, औदुंबर, अश्वत्थ, वट इत्यादी देवतांचे पुनर्जीवन झाले.
लिंग पूजेत वैदिक रुद्राध्यायाचा उपयोग करून बहुतेक सगळ्या हिंदुस्थानातील लिंग मंदिरातील शूद्र पुरोहितांच्या जागा ब्राह्मणांनी पटकवल्या. वैदिकेतर देवांची किंवा मूर्तीची क्षेत्रे व तीर्थे ब्राह्मणांनी आत्मसात केली. त्या ठिकाणी पूर्वी अवैदिक ब्राह्मणेतर पुजारी वर्ग होता. त्या देवता वरिष्ठ वर्गांनी घेतल्यामुळे ब्राह्मणच त्यात प्रमुख झाला. वेदांचा मौलिक विरोध करणाऱ्या कडव्या धर्मसंप्रदायाखेरीज बाकीच्या सर्व धर्मसंप्रदायात ब्राह्मण वर्गांनी शिरकाव केल्यामुळे व्यवस्थित एकमुखी व एक संघटित धर्मसंस्था उत्पन्न झाली नाही. सगळ्या पंथांना कमी जास्त प्रामाण्य ब्राह्मण वर्गांनी दिले. शिथिल कंथारूप सनातन हिंदू धर्म निर्माण झाला. महाराष्ट्रात ही क्रिया कशी घडून आली याचे वर्णन राजाराम शास्त्री भागवत यांनी पुढील शब्दात वर्णन केले आहे. आम्ही मराठे संकीर्ण आहो, आम्ही आर्य आहो तर द्रविडही आहो. आम्हामध्ये जितके आर्यपण आहे तितकेच किंबहुना त्याच्यापेक्षा थोडेसे अधिक द्रविडपणही आहे. आमच्या महाराष्ट्रातील ब्राह्मणांसही शुद्ध आर्य म्हणता येत नाही. जी इतरांची भाषा तीच ब्राह्मणांची भाषा, जे इतरांचे आचार तेच ब्राह्मणांचे आचार, जे इतरांचे ते या परिस्थितीने निश्चित केले आहे. वरील विवेचनावरून तत्कालीन समाजाची अवस्था किती हीन दशेप्रत पोहोचली होती याची कल्पना येते. आर्थिक दुरावस्था, राजकीय जुलूम, बौद्धिक बेबंदशाही व आध्यात्मिक गोंधळ यांनी सारा देश बुजबटून गेला होता. सर्व समाज विनाश व विघटना या चक्रात सापडला होता. समाजाची ही अधोगती एकाच भागाची अगर वर्गाची झाली होती असे नव्हे तर एकूण सगळ्या समाजाची झाली होती. शूद्र आणि ब्राह्मण, प्रजा आणि राजा, शेतकरी, कारागीर आदी सामान्य जनता आणि वरिष्ठ वर्ग हे सारे या विनाशाच्या भोवऱ्यात सापडले होते. विनाशाची खरीखुरी आज ही खालच्या वर्गाला भासत होती. पुरोहित आणि राज्यकर्ता वर्ग यांच्याकडून होणारे आर्थिक शोषण आणि सामाजिक जुलूम यांच्या दडपणाखाली इतर सारे वर्ग भरडून निघत होते. शेतकरी, कारागीर आणि व्यापारी या वर्गाची स्थिती किती वाईट आणि हलाखीची होती हे आपण वर पाहिलेच आहे. हे वर्ग अत्यंत असंतुष्ट व अगतिक झाले होते. त्यांच्या वाढीच्या मर्यादा खुंटल्या होत्या. इतकेच नव्हे तर त्यांना धड जगणेही कठीण झाले होते. शेतकरी वर्ग सर्वस्वी नडला गेला होता. दारिद्र्य, दैन्य, उपासमार आणि रोग हेच त्यांचे सोबती होते. कारागिरांचे व्यवसाय नीट चालत नव्हते आणि व्यापाऱ्यांचे व्यवहार डगभईला आल्याची चिन्हे स्पष्ट दिसत होती. समाजात या वर्गाचा दर्जा हीन गणला जात होता. मोडकळीस आलेल्या समाज व्यवस्थेत त्यांना अशा निराशेची किंवा उद्धाराची आशाच नव्हती. महाराष्ट्राच्या इतिहासातले दुर्दैव हेच की त्यात कारागीर आणि व्यापारी वर्ग कधीच वर येऊ शकला नाही. याला भौगोलिक आणि नैसर्गिक कारणे आहेत. तशीच पूर्वीची समाज व्यवस्थाही त्याला कारणीभूत आहे. त्या समाज व्यवस्थेत कारागीर आणि व्यापार वर्ग हे भरभराटीला येणे शक्य नव्हते. त्या काळी समुद्र किनाऱ्याने मोठा व्यापार चालत असे व तेथील व्यापारी फार संपन्न असत असे परकीय प्रवाशाच्या वर्णनावरून दिसून येते. पण अरबी समुद्र आणि आतील प्रदेश यामध्ये उभी असलेली सह्याद्रीची भिंत व्यापारी दळणवळण आणि देवघेव यांच्या आड येत होती. ही अडचण 19व्या शतकाच्या रेल्वे मार्गानेच दूर केली. एकंदरीत त्या काळी व्यापाराला बरकत नसे. नगरांचा अभाव याचे दुसरे प्रत्यंतर म्हणजे महाराष्ट्रात मोठ्या नगरांचा उदय झालेला दिसत नाही हे होय. देवगिरी, पैठण, जुन्नर, कल्याण आणि वातापी, बदामी
हीच काल ती नावे